इन्व्हाइट केलाय तो म्हणजे छत्रपती 11 कुले कबड्डी संघाला. दोन्ही संघांना मॅच होण्याआधी आपण देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. तर नक्कीच मनोज आले त्या ठिकाणी. तर मी मान्यवरांना विनंती करू की आपला शुभ असते मॅन ऑफ द मॅच साठी हे नक्कीच हे वॉच आहे भिंतीवरचं घड्याळ जे नक्कीच आम्हाला या ठिकाणी सौजन्य केलं गेलंय ते म्हणजेच कुमार अरबी अतुल पवार यांच्या माध्यमातून हे आपण घड्याळ पाहतोय मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलंय ते आपण देऊया मनोज यांना. तर मॅचला सुरुवात पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज विकास स्ट्राईक वरती अनिकेत अनिकेतचा पहिलाच बॉल ज्या पद्धतीला डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती पहिली धाव एकवटत असताना छत्रपती 11 कुलेकरवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज फलंदाज अनिकेतच्या बॅट पद्धत ही पहिली धाव ठट्ट्या सलगच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतायत लॉंगॉन आणि स्क्वेअर लेगला हे दोन खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना स्ट्राईक वरती उमेश आहेत पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहण्यात आला कशा प्रकारे या ठिकाणी चेंडू येतोय कशा प्रकारे उचली घेतोय वेग किती आहे सर्व काही पाहण्यात आलं ते म्हणजेच उमेश यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव खेळले अगदी प्लेसमेंट पाहायला मिळाली कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये पिच बॉल फटका लाजवाब आहे क्रिकेटचा क्लास दाखवण्यात आलाय फलंदाज उमेश यांच्या माध्यमातून चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर षटकार या आजचा चेंडू नक्कीच पाहण्यात आला परंतु त्यानंतर अगदी हा चेंडू बॅटच्या रिटायर मध्ये आणि आपण जाऊयात व्यासपीठावरती मान्यवरांचा आपण करूया त्या ठिकाणी यशोचित मान सन्मान तर संतोष दादा मत्रे यांच्या ठिकाणी आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान तर आयोजकांना आम्ही विनंती करू की आपला शुभ असते हा मान सन्मान करायचा आहे संतोष दादा मत्रे यांचा आपण करूयात स्पर्धेच्या वतीनं यशोचित मान सन्मान मायेची ही शाल आणि त्यानंतर रंगीबेरंगी फुलांना सध्याला हे फुलगुच्छ देऊन आपण करूयात यशोचित मान सन्मान तर मान्यवरांच्या ठिकाणी मानसन्मान केले जात आहे जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत अगदी षटकरांचा पाऊस पाहायला मिळतोय ते म्हणजेच उमेश कुलेकर यांच्या माध्यमातून पहिला चेंडू पहिला अगदी खेळपट्टी कशा प्रकारे साथ देते आणि त्यानंतर अगदी लगेचच येणाऱ्या दोन चेंडूवरती दोन षटकार त्यांनी नक्कीच मैदानामध्ये लगावले गेले अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन सुरुवात भरपूर चांगली करत असताना दमदार सुरुवात उमेश कोलेकर सध्या करत असताना आपल्या संघासाठी टीमची टोटल 13 या धावफलकावरती गुडलेस स्पॉटचा हा चेंडू टॅप केलाय फटका चांगला आहे चेंडू चाललाय सरळ यशवंतांचा इशारा एक डिक्लेअर धाव घोषांकित धाव मिळणार आहे या चेंडूवरती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 14 या धावफलकावरती
शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील तर फास्ट खेळायचा आहे. आज मेगा फायनल शेवटचा दिवस. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग होता चेंडूवरती, स्वीप करण्याचा प्रयत्न उमेशांचा राहिला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलं. नक्कीच जाता जाता अगदी शेवट गोड केलं गेलं विकासाच्या माध्यमातून. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना छत्रपती 11 कोलेकरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14 या धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुरुवात चांगली पाहायला मिळाली ती म्हणजेच फलंदाज उमेश यांच्या माध्यमातून. नक्कीच उमेश यांना चांगला साथ सध्या तरी देत असताना अनिकेतला पाहता भरपूर चांगली ही स्पर्धा पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अगदी मालिकेसाठी कूलर आणि ते कूलरचं सौजन्य केले गेले ते म्हणजे सहारा स्पोर्ट्स चलकेवाडी या संघाकडनं. नक्कीच त्या संपूर्ण संघाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी लाईन मिस होत आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि त्यानंतर इथे पाहिलं तर अगदी हा निर्धाव चेंडू चांगली कामगिरी करत असताना शेवट देखील डॉट बॉलनं पाहिलं. त्यानंतर सेकंड ओव्हरचा सुरुवात देखील गोलंदाज अभि डॉट बॉलनं सुरुवात करत असताना शॉर्ट ऑफ लेन बॉल या ठिकाणी यस पंच लाईन पाहत आहेत. पंचांचा इशारा ऑफस्टेकच्या बाहेर हा पिचिंग होतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पाहायला मिळते व्हाईटच्या स्वरूपात. या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचणार 15 या धावफलकावरती. विकुल सदरक्षण ओव्हर पिच बॉल फटका लाजवाब बॅटच्या रेडार मध्ये बॉल जाणार सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पार. फलंदाज अनिकेत करतोय वार ठोकलाय षटकार. षटकार पाहायला मिळतोय अगदी अनिकेत जो सुरुवातीला शांत होता परंतु आता अनिकेत सांगून देतोय की शांत बसायला मी काय कोलेकरवाडीचा संत नाही. षटकार ठोकलाय. टीमची टोटल 21 या धावफलकावरती परंतु इथे नक्कीच फॉलो केला होता परंतु पंचांचा इशारा हा येतोय की हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉलच्या सांगतीनंतर टीमची टोटल 21 या धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत अभिनं 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. कमबॅक पुन्हा एकदा डॉट बॉलनं करत असताना यॉर्कर लेन चॉप केलाय. पॉइंटला खेळाडू आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु हा थ्रो थोडासा उशीर आलाय आणि त्याच कारणाचा अजून एक धाव फलकावरती पाहायला मिळते. सातत्यानं स्ट्राईक वरती आणण्याचं काम उमेश कोलेकरला केलं जातोय अनिकेतांच्या माध्यमातून. कारण की अनिकेतला माहिती आहे सध्याच्या सीझन मध्ये नक्कीच उमेश चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. मागच्याच स्पर्धेत उमेशच्या नावावरती एक अर्धशतक पाहायला मिळालंय आणि उमेश नक्कीच लय मध्ये पाहतोय. गुडलेन स्पॉट ऑन साइडला पोल करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा हा चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉल अगदी अपील केली गेली परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा या अपीलचा परिणाम नाही आहे. नक्कीच अपील करत असताना आम्ही नक्कीच खेळाडूंना सांगू की ही अपील आपण बेन पंचांकडेच करू शकता. स्क्वेअर लेगचे पंच हे रनआउट आणि हाईट फॅक्टरसाठी असतात. इथे हा चेंडू आपण पाहिला अगदी टप्पा पडल्याचा अगदी अतिरिक्त उचली परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक अवांतर धाव पाहायला मिळते. या षटकात आतापर्यंत 2 व्हाईट बॉल फेकले गेले अभिनव. आतापर्यंत धाबांचा विचार केला तर 9 धाबा खर्च केल्यात. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज अभिला. टीमची टोटल 23 वरती 23 धाबा. रणवीर रिदम मध्ये थोडासा अडथळा परंतु जेव्हा जेव्हा तुमचा रणवीर रिदम अडथळा नक्की देतो तेव्हा नक्की स्वतःला थांबवत जा. कारण की त्या चेंडूवरती जर एखादा खराब चेंडू पडला त्यामध्ये चांगल्या धाबा आल्या तर नक्कीच ह्याच धाबा सेकंड इनिंग मध्ये
कठीण जातात. चांगला कॉल. शॉट प्लेन हुक केलाय. स्क्वेअर अगदी आपण पाहिलं तर अगदी कबसला, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचणार. एका टप्प्यावरती बॉलला उचल फेक करतील. तत्पूर्वी 2 धावा पाहायला मिळत आहेत. यस, 2 धावा या चेंडूवरती मिळतील. पाहता पाहता दुसरे षटक संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते. ते म्हणजे छत्रपती 11 कुलेकर बडे संघाची तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 या धावफलकावरती. गोलंदाज अमोल षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. फुलटास बॉल. फटका चांगला आहे. अप्रतिम फटका, परंतु हा चेंडू जाईल सर स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावा देऊन जाईल छत्रपती 11 कुलेकरवाडी संघाला. चौकार ठोकलाय फलंदाज अनिकेतनं. आता मात्र अनिकेत सुद्धा अटॅक करण्याच्या मनसुबेनं बॅटिंग करतोय. अनिकेत देखील एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये सातत्यानं षटकार चौकार पण पाहिलेत. याही मॅच मध्ये अनिकेतच्या बॅटमध्ये एक षटकार आणि आता मात्र एक चौकार देखील पाहायला मिळतोय. चांगली साथ उमेशला देत असताना पुन्हा एकदा गोलंदाज अमोल. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चौकारानंतर अगदी वापसी करत असताना निर्धाव चेंडूनं डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं कमबॅकिंग करत असताना प्रत्येक गोलंदाज चढाव उतार अप अँड डाऊन पाहायला मिळतोय. सफल झालाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. जज करतोय, परंतु जजमेंट कसं असणार आहे? खराब जजमेंट. अगदी नक्कीच सूर्यदेवताचे किरण जवळपास मी तर नक्कीच खेळाडूच्या डोळ्यावरती आले आणि त्याच कारणाचं जजमेंट चुकीचं राहिलं. परंतु पुन्हा एकदा या चेंडूवरती धावांचा विचार केला तर धावा येतील. त्या म्हणजेच फक्त एकच धाव आणि एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल 30 या धावफलकावरती. गुडले स्पॉट पुल केलाय. फटका चांगला आहे, परंतु आला कापेट. हा चेंडू डीप मध्ये जातोय. खेळाडू उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचल फेक करत असताना या षटकात कमबॅक करत असताना जरूर पहिल्या बॉलमध्ये चौकार आलाय, परंतु त्यानंतर अप्रतिम कमबॅक करत असताना 31 धावा. धावफलकावरती फुलटास बॉल होता. ऑनसाइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आणि त्यानंतर हा चेंडू सरळ जातोय गोलशंकेत क्षेत्रात. 1+1 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. एकही धाव नव्हती, तिथनं 2 धावा पाहायला मिळत आहेत. नक्कीच विकासांचा प्रयत्न राहिला की डायरेक्ट हिट करण्याचा नक्कीच टार्गेट केलं जातं उमेश कोलेकर यांना, कारण की उमेश लय मध्ये आहे. परंतु नक्कीच या ठिकाणी डायरेक्ट हिट होतापासून वाचले गेले. जर का डायरेक्ट हिट असता तर नक्कीच विकेटचं पतन सुद्धा केलं असतं. इथे हा चेंडू चांगला आहे. लाईन आणि लेनचा चांगला वापर केला जातोय. शेवटचा बॉल आपण पहिला निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूच्या सांगतीनंतर तिसरा षटक संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना छत्रपती 11 कोलेकरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 33 हे धावफलकावरती. पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते या 2 खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु अगदी 11.00 सरासरीनं अगदी या ठिकाणी धावा जमा केल्या. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला, ती म्हणजेच विनर विरुद्ध विनर. अर्थातच जो सामना जिंकणार तो नक्कीच प्रगती 11 कोलेकरवाडी संघाच्या नक्कीच विरोधात खेळत असताना पाहू शकता. नक्कीच कोलेकरवाडी प्रगती 11 कोलेकरवाडीला सुद्धा आम्ही विनंती करू की आपण कुठे जायचं नाहीये. नेक्स्ट मॅच लगेच आपली असणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या 17 पाहतात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आदेश.
पहिलाच बॉल इथनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु विकेट सेक्रिफाईस करत असताना उमेश कोलेकरसाठी परतावा लागला. आता नक्कीच अनिकेतांना पवेलियन मध्ये पहिला धक्का लागतोय 33 या धावफलकावरती छत्रपती 11 कोलेकर बडे संघाला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं रन आउट. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक वरती उमेश. यॉर्कर लेंथ अनप्रेडिक्टेबल यॉर्कर पाहायला मिळतोय. या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी टाळ्यांच्या कडकडाट कौतुक केलं जातंय. या ठिकाणी गोलंदाज आदेशला सध्या तरी नक्कीच या ठिकाणी अगदी टाळ्यांचा कडकडाटानं कौतुक केलं जातंय. निर्धाव चेंडू अगदी समोर उमेश कोलेकर सारखा एक विध्वंसक मोठा फलंदाज आहे, तो सातत्यानं अटॅकिंग मोड मध्ये स्वतःला नक्कीच थांबवण्यात यश आलंय. इथे हा चेंडू नक्कीच पाहावा लागेल. लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा. इट इज व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पाहायला मिळते. शेवटच्या षटकात नक्कीच अटॅक करण्याच्या मनसुबेमध्ये स्ट्राईक वरती आणलं गेलं ते म्हणजेच उमेशला. परंतु उमेश सध्या तरी या मॅच मध्ये शांत पाहायला मिळतोय. त्याचा बॅट पद्ध एक षटकार परंतु एक चौकार देखील पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर अगदी नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी त्रिमूर्ती स्पोर्ट धामणी संघानं थांबवण्यात आलंय. फुलटॉस बॉल फटका लाजवाब सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा फटका. चेंडू जाईल सरळ सीमा पार षटकार. षटकार ठोकण्यात आलाय. फलंदाज उमेश यांच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या पोहोचले 40. इथे पुन्हा एकदा लाईन चेक करतात. येस पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. एक षटकार आल्यानंतर दबाव पाहायला मिळतोय तो म्हणजेच गोलंदाज आदेशवरती. अगदी यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात मागचा चेंडू फुलटॉस आला आणि फुलटॉस बॉल वरती फुल टोल मात्र वसूल करण्यात आला. ओव्हर पिच बॉल टप्पा पडला तर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज आदेश चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करत असताना आपण पाहतायत. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्या तरी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून कमबॅक अगदी अप अँड डाऊन चढाव उतार सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव पाहायला मिळतो या दोन संघांच्या दरम्यान. फुलटॉस बॉल चुकीचा हा लाईन आणि लेंथ. पुन्हा एकदा आमचा व्यासपीठाला टार्गेट केलं गेलं उमेश कोलेकर यांच्या माध्यमातून. नक्कीच उमेश कोलेकर सध्या सांगून देतोय की आता टार्गेट फक्त माझ्यावरती करा, फोकस फक्त माझ्यावरती करा हेच सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय उमेश कोलेकर. पुन्हा एकदा षटकार खेचतोय. नक्कीच टार्गेट होतं या ठिकाणी सातारा लाईव्ह इव्हेंट वाल्यांचा लॅपटॉप तोडण्याचं, परंतु हलकासा स्पर्श करत असताना आपण पाहिलं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल 47 47 धावा. शेवटचा हा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करत असताना आदेशनं अगदी त्रिफळा चित्त केलाय या ठिकाणी उमेश कोलेकर यांचा. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात दमदार उलटफेर पाहायला मिळाले. पहिल्या सत्रात अप्रतिम बॅटिंग आणि तेवढ्याच दाटण्याची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात तब्बल बॅटिंग करत असताना छत्रपती 11 कोलेकर बडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 47 या धावफलकावरती आणि 48 धावसंख्येचा टार्गेट उभारण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती 11 कोलेकर बडे संघाकडनं त्रिमूर्ती धामणे संघासमोर 24 बॉल 48 धावसंख्येची गरज.
धन्यवाद प्रसाद. तर आपण पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी विरुद्ध छत्रपती लोण कोळीकरवाडी या दरम्यान हा सामना रंगला जातो. आपण पाहतोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेतला गेला आणि त्याच्यानंतर चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी छत्रपती लोण कोळीकरवाडी या मातब्बर संघाला थांबवलं गेलं ते म्हणजे 47 धावांवरती आणि 48 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय कोळेकरवाडी या संघाकडून. ओपनिंग फलंदाजी जोडी आपल्याला पाहायला मिळते. कर्णधार असतील नॉन स्ट्राईक एंडला विकास, तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल अभिजित वाईस कॅप्टन. तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सज्ज होताना अनिकेत कोळेकरवाडी या संघाकडून. नक्कीच जर कोळेकरवाडी या संघाला विजय पदार्पण करायचं असेल या स्पर्धेमध्ये तर या दोन महत्त्वाच्या विकेट असतील, यांना थांबवणं महत्त्वाचं असतील. परंतु पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी पाहिलं गेलं इतिहासाची पानं खोलली गेली तर वाईस कॅप्टन आणि कॅप्टनाची ही जोडी अभिषेक आणि विजयची मात्र मैदानामध्ये घमासान घालताना पाहायला मिळते. अनिकेत असेल गोलंदाजी मार्कवरती तर स्ट्राईक एंडला अभिजित असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू हाताला जातोय, स्क्वेअर मारा पाहायला मिळते. अतिरिक्त धाव जोडली जाईल धाव फलकावरती. या अतिरिक्त धावावर रोखणं महत्त्वाचं असेल, कारण जर अभिजित आणि विकास हे वादळ मैदानामध्ये थैमान घालायला लागलं तर हे 47 धावांचं वाटणारं डोंगर वाटणार मात्र अगदी नेस्तानाबूत केला जाईल तिसऱ्या षटकामध्येच. अगदीच आपण पाहिलं गेलं या अगोदरच्या स्पर्धेमध्ये व्हाईस कॅप्टन अभिषेक याची पारी आपल्याला आठवत असेल आणि इथं मात्र घमासानं त्याची आठवण करून देता त्या प्रकारची खेळी करण्याचा प्रयत्न. जजमेंट थोडं फसलेलं जाईल. वन बाउन्स सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार व्हाईस कॅप्टन अभिषेकच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय आमच्यासोबत अतिरिक्त खेळाडू 12 खेळाडू म्हणून जोडला गेलाय त्यांचा बंधू. त्याचं मात्र हर्षोल्लास आपल्याला पाहायला मिळते. अगदी दाद दिली जाते आपल्या बंधूला टाळ्या वाजवून. 4 धावा अंकित केल्या जातील स्कोर बोर्डवरती आणि धाव फलक आपल्याला 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तर सोयर मारा पुन्हा एकदा पाहायला मिळते. अनिकेच्या माध्यमातून थोडंसं दडपण पाहायला मिळते. थोडंसं जजमेंट तिथं होणं महत्त्वाचं होतं. अगदी तेजसच्या माध्यमातून चांगला झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय नैसर्गिक अडथळे ते मध्ये येतात, त्याच्यामध्ये जजमेंट होणं सोपं नाहीये. तेजसच्या माध्यमातून वारंवार चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं या संघामध्ये. एक्साच्या दिशेने टोलला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून गफलत. आणि चेंडू जातोय सीमा पार. अगदी 3-3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठी मायला. नाट्यमय असं क्रिकेट पाहायला मिळालं या चेंडूवरती. अगदीच जेव्हा 30 यार्ड सर्कलमधून सोडला गेला क्षेत्ररक्षकाकडून तेव्हा चेंडू घोषित रिजनमध्ये जातोय की काय असं वाटलं होतं, परंतु चेंडू गेला तो 4 धावांसाठी आणि धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतंय 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडू हाताले जातात पहिल्या षटकातले. धावफलक 10 या आकड्यावरती. गतिशील गोलंदाजी भेदक मारा केला जातोय. चेंडू सरळ यष्टीरक्षक उमेशच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निधाव चेंडूची तर सांगता होईल. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय अनिकेतच्या माध्यमातून. या प्रकारची गोलंदाजी आखणं महत्त्वाचं असेल. अकुट टप्प्याचे चेंडू, गतिशील चेंडू, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील वारंवार आणि ही ओपनिंग पेअर लवकरात लवकर माघारी धाडावी लागेल जर विजय संपादन करायचं असेल तर.
पुन्हा एकदा ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आखली जाते. आता मात्र अनिकेतच्या माध्यमातून चांगलं पुनरागमन, 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 4 चेंडू हाताळले जातात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला. इथं मात्र पाठून सोडण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ अंगावरती आदळताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आखली जाते, गतिशील गोलंदाजी, त्याच्यामध्ये बीट केलं जातंय अभिषेकला. यावेळेस मात्र ताकद दाखवली जाते, क्लास दाखवला जातोय. चेंडू जाईल आर पार, सीमा पार. 6 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती केला जातोय आघात प्रतिघात. धाव फलक जाईल 16 या आकड्यावरती. नक्कीच पहिलं पॉवर प्लेचं षटक कमी धावांचा हाताळायची गरज होती, तिथं मात्र 16 धावा महागडं षटक येताना पाहायला मिळतंय. एकही गडी बाद होत नाही. टीम मीटिंग्स अवॉइड करा. छत्रपती 11 सामना स्पीडअप करायचा आहे, वेळ घ्यायचा नाहीये. पंचांकडून इशारा दिला जातोय पांगण्याचा, क्षेत्ररक्षण पांगून घ्या, वेळ घेऊ नका. पंचांकडून दंडित केल्यानंतर मात्र अजूनही धावफलकामध्ये वाढ होईल, याचं मात्र आपण लक्ष ठेवणं गरजेचं असेल. तर दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो 07 नंबरची जर्सी घातलेला अंकित येईल गोलंदाजी मार्कवरती. तर बंधू तेजस आपण पाहतो लॉंग ऑनला असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने टोलून त्याला सन्मान देण्याचं कार्य केलं जात आहे. विकासच्या माध्यमातून स्ट्राईकला आणलं जात आहे अभिला. अगदीच पाहिलं गेलं तर फेक ही अगदीच भेदक झाली होती, त्याची गरज नव्हती. इथं उमेशकडून लगेच आवाज गेला होता. आता मात्र लेफ्ट आर्म फलंदाज अभि येईल स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षण पूर्णपणे हलवलं जात आहे अभिसाठी. इथं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला अंकित छत्रपती 11 या संघाला पुनरागमन करून देईल का, हे पाहणं महत्वाचं असेल. भेदक गोलंदाजी केली जाते, अगदी ओव्हर द पिच चेंडू आखला जातोय, मिस टायमिंग स्ट्रोक खेळला जातोय. इथं चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू हाताला जातोय अंकितच्या माध्यमातून. या प्रकारची गोलंदाजी आखावी लागेल वारंवार. यावेळेला बॅटची थिक एज लागली, यष्टिरक्षकाकडे संधी होती झेल घेण्याची. इथं पुन्हा एकदा नक्कीच पंचांकडे अपील केली गेली होती. झेल होता, झेल करण्याची संधी होती, ती संधी मात्र सुटली गेली. त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट जरी झाला असता तर मात्र आपल्याला धावचित होताना पाहायला मिळाला असता. अभि 1 धाव अंकित केली जाईल. तर स्ट्राईक वरती आता आपल्याला स्वतः कर्णधार पाहायला मिळेल विकास. यावेळेस फटका चांगला परंतु सिलेक्शन फसलेलं पाहायला मिळेल. चेंडू जाईल घोषांकित रिजन मध्ये 1 धावेसाठी. या 1 धावेने धावफलक हलतं ठेवलं जातं. येते 19 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. तर माझ्यासोबत गुणलेखक म्हणून आमच्या सोबत जोडले जात आहेत गणेश कर्णधार असतील जाधववाडी या संघाच्या. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये आपल्याला पाहिलं गेलं त्यांचा संघ जाताना मिळाला कैलासवासी दत्तादादा जाधव स्मृती जाधववाडी हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला आपल्याला.
तर चांगली खेळी राहिली एकंदरीत त्याच्या आजच्या दिवसामध्ये गणेशची, आणि आता गुणलेखक म्हणून जोडला जातोय. नक्कीच आयोजकांशी चांगले मैत्रीपूर्व संबंध असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गुणलेखक म्हणून अगदीच चांगलं सुअक्षरामध्ये त्याच्याकडून गुणलेखन केलं जातंय. इथं मात्र तत्पूर्वी निर्धाव चेंडू आखला जातोय. अंकेच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी आखली गेली. 5 चेंडू हाताळले गेलेत, फक्त 3 धावा खर्चिक ठरलाय. एखादी विकेट इथून जर आली तर मात्र नक्कीच हा टर्निंग पॉईंट ठरेल, हे षटक टर्निंग पॉईंट ठरेल या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू घेऊन निघेल, सामना करेल कर्णधार विकास. मिस टायमिंग स्ट्रोक. आता अनिकेत कोणतीही चुकी करणार नाहीये, माघारी धाडलं जाईल कर्णधार विकासला. मोठा मासा गळाला लावला जातोय. अंकचं दुसरं षटक मात्र चांगलं षटक ठरतंय, पुनरागमनाचं षटक ठरतंय. फक्त 3 धावा खर्चिक ठरून महत्वाची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे अंकित. स्पीडअप ठेवा सामना. कोळेकरवाडी संघ एकत्र येऊ नका. 3-4 क्षेत्ररक्षकांची काही गरज नाहीये. लगेचच तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करा गोलंदाजाला. लगेच क्षेत्ररक्षण पांगव विनंती केली जाते. छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ कॉल दिला जातो वारंवार आयोजकांकडून. स्पीडअप ठेवा सामना. तिसरं षटक हाणण्यासाठी गोलंदाज येईल उमेश कोळेकर. गोलंदाजी मार्कवरती निर्णायक षटक असेल, हे षटक सांगून जाईल हा सामना कोणत्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं गेलं 2 षटकांचा खेळ संपतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ असेल, त्याच्यामध्ये समीकरण असेल 12 चेंडूमध्ये 29 धावा. तब्बल 14.5च्या सरासरीने धावफलक बनवायचं असेल. ही धावसंख्या उभारण्यामध्ये इथं मात्र पूल केला जातोय. पूल ठरतोय सक्सेसफुल. अगदी जागी उभं राहून हा फटका मारला जातोय. उमेशच्या पहिल्या चेंडूवरती दाखवलं जातंय आसमान. जो गोलंदाज आपण पाहिलं गेलं इतर चेंडूची पूर्तता करायचे आयोजक. खेळलेला चेंडू पूर्वा. अगदीच पाहायला गेलं तर उमेश कोळेकर भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवत असतो, परंतु आज गोलंदाजीवरती आल्यानंतर समोर अभि मात्र त्याला आसमान दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच ज्यावेळेला गोलंदाजांवरती आक्रमण होतं त्यावेळेला गोलंदाजाला काय वाटत असेल याची अनुभूती मात्र आज दिली जाते उमेशला. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण. इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. तेजस त्याच्या खाली. ही चुकी मात्र होणं, ही चुकी टाळणं गरजेचं होतं. ही झेल घेणं महत्वाचं होतं. महत्वाचा झेल होता हा. झेल सुटला गेलाय की मॅच सुटली गेले. येणारा काळ, येणारी वेळ, येणारे ओव्हर सांगून जातील. नक्कीच आपण पाहतोय तिथं नैसर्गिक अडथळा असलेला, परंतु त्या अडथळ्याला मॅनेज करणं महत्वाचं असेल. हे डिफिकल्ट चान्सेस कन्वर्ट करावे लागतील तुम्हाला विजय संपादन करायचं असेल तर. आणि इथं मात्र सोयरमारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव दिली जाते. या अतिरिक्त धावेसोबत धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल 28-28 या आकड्यावरती. आता मात्र समीकरणं बदललेली आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 10 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे. ही महत्वाची विकेट जर इथून पुढे पिक केली तर मॅचमध्ये पुनरागमन करणं सोपं होईल. ते छत्रपती येऊन संघाला 1 धाव अंकित केली जाईल. स्ट्राईक एंडवरती आता खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल रोहित. नक्कीच या इनिंगमधला पहिला चेंडू फेस करेल. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेल्या उमेशला निर्धाव चेंडू आखावे लागतील. अभिला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून दूर ठेवणं महत्वाचं असेल, कारण अभि जर स्ट्राईकला येते तर मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पीडअप करा सामना. वेळ घेऊ नका.
काय गोलंदाजी आखली जाते, नक्कीच भेदक गोलंदाजी. निर्धाव चेंडू होता परंतु लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. अगदी यष्टीरक्षकाला लक्ष ठेवावं लागेल आपल्या कामगिरीवरती. ज्यावेळेला निर्धाव चेंडू येतो त्यावेळेला ही अतिरिक्त धाव रोखणं महत्त्वाचं असेल, कारण नंतर या जाणाऱ्या अतिरिक्त धावा आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये ढकलू शकतात, हे लक्षात ठेवावं लागेल. शेवटचा चेंडू, तिथं संधी निर्माण होती की काय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली दुसऱ्या धावेसाठी धावलं जाणार हे नक्की, कारण स्ट्राईक वरती यायचं असेल अभिला, आणि तेच मात्र इथं केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 32 या धावसंख्येवरती. तर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन तयार असेल उमेश, आणि इथं मात्र मंकड विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु अभि काही स्ट्राईक सोडून पुढे गेला नव्हता. स्क्वेअरला इथं संधी निर्माण होईल. क्षेत्ररक्षक तिथं असेल, चेंडू वरती येईल, फेकी करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा आपल्याला यशस्वीपणे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या 2 धावेनी धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल 34 या धावसंख्येवरती. तर उर्वरित 6 चेंडूवरती समीकरण असेल ते 6 चेंडू 14 धावा. नक्कीच निर्णायक 6 चेंडू क्षेत्ररक्षण पांगवा विनंती केली जाते. छत्रपती 11 शेवटचे 6 चेंडू आखण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. अजय कोळेकर चिखल्या म्हणून याला संबोधलं जातं. नक्कीच खूप टोपण नावं असलेला हा खेळाडू अगदी आपल्या सोशल मीडिया या चिलक्या या नावाने ओळखलं जातं. अगदी सोशल मीडिया पेजवर आपण पाहिलं गेलं त्याच्या फेसबुक इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स खूप आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. आज मात्र इथं अशी कामगिरी करावी लागेल जेणेकरून अख्खी कोळेकरवाडी आजच्या दिवसातल्या कामगिरीचा फोटो स्टेटसला ठेवेल, व्हिडिओ स्टेटसला ठेवेल. हे 6 चेंडू आखावे लागतात योग्य टप्प्यावरती. पहिला चेंडू स्वैर मारा पाहायला मिळतोय, अतिरिक्त धाव अंकित केली जाईल. अगदीच पाहिलं गेलं तर बंधू यष्टांच्या पाठी असलेला अनिकेत थोडासा नाराजगीचा स्वर आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजीवरती. मोठा फटका खेळण्याचा मानस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चेंडूवरती. अगदी पाहिलं गेलं तर शेवटच्या क्षणी बोट फिरवली जात आहेत. अगदी स्लोअर पद्धतीचा इथं मारा केला जातोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. समीकरणं बदललेली पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. अगदीच इथून पुढे हे चेंडू निर्धाव आखायचा मानस असेल गोलंदाजाचा तर 2 मोठे फटके अभिच्या बॅटमधून आले तर मात्र विजयातला गवसणी घालताना आपल्याला पाहायला मिळेल. त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी या संघ काय गोलंदाजी आखली जाते. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते कारण जाणून की माझ्यामध्ये ती ताकद आहे मॅच विन करण्याची. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली जाते. अगदी अजय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 2 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल. चार बॉल 13 धावा. एका साईडला व्हाईस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती अभि तर गोलंदाजी मार्कवरती या अगोदर ही कित्येक वेळा 4 ते 5 धावा आपल्या संघासाठी रोखलेला डिफेंड केलेला अजय गोलंदाजी मार्कवर. इथं मात्र ओव्हर द पिच चेंडू आणि फटका जाईल सीमा पार 6 धावांसाठी. नक्कीच धामणी संघाच्या आपण खेळाडू कक्षामध्ये आनंदाची लहर देऊन जाणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. या षटकारानंतर मात्र सगळी समीकरणं सगळी गणित बदललेली पाहायला मिळतील. अगदी सूत्रांचं गणित मांडायचं झालं या क्रिकेटच्या मॅच मधलं तर सोपं होताना पाहायला मिळेल. आता उर्वरित 3 चेंडू 7 धावांची गरज असेल. अगदीच इथून पुढे मात्र 2 निर्धाव चेंडू येणं महत्वाचं असेल. चांगली फलंदाजी आपल्याला वारंवार पाहायला मिळते. अभिच्या बॅटमधून पाणी मागवलं जाते. नक्कीच उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये उष्णताही वाढलेली पाहायला मिळते. तहान लागते आणि तिथं पाण्याची मात्र पूर्तता केली जाईल.
आणि इथं मात्र चिलक्यावरती केलं जात आहे आक्रमण अभिच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू दुसऱ्या धावेसाठी धावलं जाणार हे नक्की. मात्र थ्रो चांगला केला, फेकी चांगली केली गेली. थोडंसं अगदी चित्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी बोला गणित मात्र मॅचमध्ये तराजू फिरले जात आहे दोन्ही बाजूला. आता मात्र उर्वरित 2 चेंडूवरती समीकरण 5 धावांचं. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हृदयाची धगधग वाढवताना पाहायला मिळेल. नक्कीच आता इथं मात्र अभिजित ओळखून अगदी स्टेप आउट होऊन चेंडूपर्यंत रीच होतानाचा प्रयत्न करतोय. अगदी पाहिलं गेलं ज्यावेळेला टप्पा पडतोय चेंडू त्याच्यानंतर त्याच्यावरती आक्रमण करणं सोपं नाही, कारण चेंडू फिरून आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय, इनस्विंग पाहायला मिळतोय. यावेळेला कशा पद्धतीनं समीकरण असेल. चांगला टप्पा पिच 2 फिरल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. आता गणित सगळी बदललेली, शेवटच्या बॉलवरती आलेली ही मॅच. हृदयाचे ठोके वाढलेले, ज्यांना हृदयाचा विकाराचा त्रास असेल त्यांनी मॅच बघू नका. अगदी पाहिलं गेलं दोन्ही खेळाडूच्या दोन्ही संघांचे मात्र भवया वरती झालेल्या पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 5. कालचीच आपण अगदी करपेवाडी या संघाची मॅच आठवत असेल तर शेवटच्या एका चेंडूवरती 6 धावांची गरज होती. षटकार मारून तो सामना मात्र विजय झाला होता भराडी माता मस्करवाडी हा संघ. इथं कोळेकरवाडी हा संघ आणि आपल्याला पाहायला मिळतोय स्वैर मारा. शेवटच्या या चेंडूवरती पुन्हा गणित बदलताना पाहायला मिळत आहे. धडधड वाढवली जाते, क्षणाक्षणाला या मॅच मध्ये चुरस वाढताना पाहायला मिळते. छोट्या बंधू अनिकेत कडून काहीतरी सल्ला दिला जातोय, तो मोठ्या बंधूला अजयला. एक चेंडू 4 धावांची गरज. एका बाजूला छत्रपती 11 तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी. एका बाजूला व्हाईस कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला या छत्रपती 11चा गोलंदाजीचा बॅकबोन असलेला अजय. एक चेंडू काढायची गरज असेल निर्धाव तर एका चेंडूवरती 4 धावांची गरज. चेंडू इथं येतोय का निर्धाव? यस, इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. विजयी ठरतोय छत्रपती 11 संघ. नक्कीच नाराजीचा स्वर आपल्याला पाहायला मिळतोय. अभिचे बंधू असलेले आमच्यासोबत जोडले गेलेले अतिरिक्त खेळाडू, नक्कीच ऑल द बेस्ट असेल पुढच्या मॅच साठी. तर मेनी कॉंग्रॅच्युलेशन छत्रपती कोळेकरवाडी संघ हार्डलक असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय. तर यानंतर होणार सामना पाहतो दोन्ही संघ कोळेकरवाडीचे असतील. प्रगती 11 कोळेकरवाडी